तुकाराम 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 कुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुच्या गावा आमचा राम राम घ्यावा तुमची आमची
गुरु तुकाराम महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजा मूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा. जगद्वंदनीय जगद्गुरु परमपूज्य स्वामी संत श्री तुकाराम महाराज यांची 376वी बीज आपण साजरी करतोय. आणि आपल्या BST नगरमध्ये आज हे 9वं वर्ष आहे. BST नगर म्हणजे फिल्टर पाडा पोवई या विभागामध्ये काही जुन्या माणसांना सुद्धा माहिती नाही BST नगर म्हणजे काय माहीत नव्हतं. पण आज या तुकाराम महाराजाच्या बीजेमुळं हे सर्वात उंच नाव BST नगरचं झालेलं आहे. त्यांच्याबद्दल आपण टाळ्या वाजवू. आज त्यांच्या विभागातले जे संत महाराज आहेत, मधुकर देवकाते आहेत, आणखी ते दत्तात्रय मांढरे आहेत, त्यांचे सहकारी आहेत. आणि त्यांनी हा कार्यक्रम पांडुरंगाच्या कृपेने साजरा करतायत आणि त्यांचं आम्हाला खूप कुतूहल वाटतं. तुकाराम महाराजाचा जन्म 1608 साली इंद्राणीच्या काठी देहू या गावी झाला. त्यांचं पूर्ण नाव तुकाराम बोलोबा आंबिले. आईचं नाव कनकाई. वडिलाचं नाव, मोठा वडील भाऊ होता सावजी, लहान भाऊ कान्होबा. आणि त्यांच्या गावामध्ये त्यांची महाजनकी होती आणि मोठा व्यापार होता त्यांचा, वाण्याचा व्यापार होता. लहानपणापासून जेव्हा तुकाराम महाराज जन्मले तेव्हापासून त्यांना खेळाची आवड होती. 12 वर्षे त्यांनी खेळामध्ये घालवली. खेळामध्ये घालवल्यानंतर 12 वर्षानंतर ते पुढे ते विठ्ठल मंदिराची सेवा करू लागले. पूजा अर्चा, ध्यानधारणा, अभिषेक आणि संध्याकाळी कीर्तन प्रवचनाला मदत करू लागले, संतांची सेवा करू लागले. तुकाराम महाराजाला जन्माला यायचं कारण असं सांगतो तुम्हाला की वैकुंठामध्ये नारायणाने नामदेवरायांना सांगितलं, नामदेवा की तू देहू गावाला जा आणि कनकाईच्या पोटी तू जन्माला ये आणि तुकाराम म्हणून तू तुझं मागच्या वेळेस राहिलेलं शतकोटी काव्य ते पूर्ण कर. आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे नामदेवरायांनी कनकाईच्या पोटी जन्म घेतला. बरोबर ना? आणि त्यांचं कार्य सुरू झालं. 12 वर्षानंतर 14वं वर्ष आहे. तुकाराम महाराजांचा एक विवाह झाला. लोहगावची मोजे घराण्यातली एक मुलगी रुक्माई म्हणून तिच्याशी विवाह झाला. विवाह झाल्यानंतर 1-2 वर्षामध्ये ती आजारी पडली. तिला अस्थम्याचा आजार झाल्यामुळं ती खूपच आजारी पडली. तुकाराम महाराजांच्या वडिलांनी आपल्या तुकारामाच्यासाठी दुसरं लग्न ठरवलं आणि ती पुण्यामधली गुळवे घराण्यातली आप्पाजी गुळवे घराण्यातली आवलाई म्हणून तिचं नाव, एकुलती एक आणि सावकाराची मुलगी, तिच्याशी विवाह केला. विवाह झाल्यानंतर 2 सवती एकमेकाला, तर बारकी होती ती आवलाई, तिचं नाव जिजाई म्हणून होतं सासरचं. ती जिजाई त्या मोठ्या सवतीची सेवा करायची. असं करता करता तुकाराम महाराज पण कीर्तन वगैरे प्रवचन वगैरे शिकले. कीर्तन प्रवचन चांगल्या प्रकारे करू लागले. पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव फार फेमस झालं. आणि एक दिवशी जुन्नर गावावरून
त्यांना आमंत्रण आलं की आमच्या जुन्नर गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह आहे, तेव्हा तुमची जरा अमृतवाणी ऐकायला आमच्याकडे या, कीर्तन करा. तेव्हा त्यांनी वडिलांकडे पाहिलं. वडील त्यावेळेस आजारी होते. वडील आजारी असताना वडील बोलले, जा बाबा, देवकार्याला नाही म्हणायचं नाही. आणि ते तुकाराम महाराज मग तिकडे गेले. जुन्नरमध्ये त्यांनी ज्ञानेश्वर माऊलीचा प्रताप त्यांनी आपल्या रसवाणीमध्ये भरून सांगितला की ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत वगैरे कशी चालवली असे सांगितल्यानंतर ते भाऊक लोक होते, ते खूप भाऊक झाले आणि त्यांना माहिती पडलं की तुकाराम महाराजांचं कीर्तन म्हणजे किती भारी आहे म्हणून. आणि त्यांनी ते त्यांचा स्वतःचा एक अभंग पण गायला महाराजांनी, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आहे बळ रेडा. जयाची ये द्वारी सोन्याचं पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय डोळे महाराज, करील ते काय डोळे महाराज, करील ते काय डोळे महाराज. बीज शोध हरी पाय बीज शोध करील ते काय डोळे महाराज, करील ते काय डोळे महाराज, करील ते काय डोळे महाराज. तुकाराम महाराजांचं रसभरीत कीर्तन ऐकून लोक आपल्या आपल्या कार्याला निघाले आणि देहूवरून 2 माणसं आली, तुकाराम महाराजाला भेटली. महाराज, आपले वडील ह्या जगामध्ये नाही राहिलेले आहेत. तेव्हा तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं. मटकन खाली बसले. खाली बसल्यानंतर रडू लागले. काय करणार? मग तुकाराम महाराज मनातल्या मनात म्हणू लागले, बाबा, तुम्हीच बोलला होता ना की देव कार्याला नाही म्हणू नये म्हणून. नंतर त्यांच्या पण लक्षात आलं की तुकाराम महाराज त्यांच्या लक्षात आलं की जे व्हायचं ते होणार, जे जे लिहिले संचिती ते न चुके कल्पांती, होणार ते होत आहे, व्यर्थ चिंता करू नका. तुकाराम महाराज देहूला गेल्यानंतर त्यांचा वडील भाऊ जो सावजी होता, त्या सावजीने त्यांचे अंत्यकार्य केलं. दुखवटा सगळा संपला. तुकाराम महाराजांनी वडिलांच्या वेळीचे जे चोपड्या होत्या उधारीच्या, त्या जमा केल्यानंतर उधारी वसूल करायसाठी गेले आणि यांचं वय लहान असल्यामुळे यांना कोणी पैसे पण दिले नाहीत. शेवटी त्यांचा धंदा बसला, व्यापार बसला. उन्हाळा आला. उन्हाळ्यामध्ये त्यांच्या दुकानामध्ये सामान काहीच नाही. मग बायकोच्या गळ्यातले अंगावरचे दागिने मोडून माल भरला, पण तो पण उधार गेला. त्या उधार गेल्यामुळं त्यांचा धंदा बसला. आणि वडिलाच्या काळी जे व्यापारी होते ते व्यापारी बैलगाडी घेऊन आले. तुकाराम, तुझ्या वडिलापासूनचे आमचे जे उधारीचे पैसे होते ते तुम्ही द्या, नाहीतर मी तुमच्या घरावर जप्ती आणतो आणि मग सर्व सामान घेऊन जातो. मग ते बोलले, आमच्याकडे आता तर सध्या तर पैसे नाहीत, आता काय करायचं. मग त्यांनी सर्व ते त्यांच्या घरातली भांडी कुंडी, पितळीची, तांब्याची सगळी भांडी घेतली आणि घेतल्यानंतर बैलगाडीत भरली आणि निघून गेले. त्यांची मंडळी अवलाई, तिचं नाव, सासरचं नाव जिजाई,
मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडू लागली. माझ्या मुलाने आता काय खायचं, कुठं कशात कुठल्या ताटात खायचं, पाणी कुठे भरायचं, पाणी कशात ठेवायचं, आंघोळ कशात करायची. तुकारामाला बोलू लागले, तुम्ही सारखं विठ्ठल विठ्ठल करत बसता. हां, विठ्ठल आपल्याला काय देतो, आपल्या घराचा संसार सगळा त्या विठ्ठलाने मोडून टाकला. तुकाराम महाराजाला बरं वाटलं नाही. तुकाराम महाराज म्हणले, माझ्या विठ्ठलाचं नाव हे कसं तरी घेते. मग तुकाराम महाराज आपला विणा घेऊन भाम डोंगरावर गेले, जाऊन बसले. देवा म्हणले, बरं झालं देवा, दिवाळी निघाली, बरी आहे दुष्काळी. बरे झाले देवा, दिवाळे निघाले, 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 बरिया दुष्काळे पीडा केली, बेरिया दुष्काळे पीडा केली, बरिया दुष्काळे पीडा केली. अनुतापे तुझे राहिले चिंतन, अनुतापे तुझे राहिले चिंतन, अनुतापे तुझे राहिले चिंतन, अनुतापे तुझे राहिले चिंतन. झाला हवं मन संसार, झाला हवं मन संसार, झाला हवं मन संसार, बरे झाले देवा, दिवाळे निघाले, बरे झाले बरे झाले देवा, दिवाळे निघाले, बरे झाले बरे झाले देवा, बाईल कर्कशा, 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 बरी दुर्दशा जन्माची, बरी दुर्दशा जन्माची, बरी दुर्दशा जन्माची, बरे झाले देवा, दिवाळे निघाले, बरे झाले बरे झाले देवा, दिवाळे निघाले, बरे झाले देवा, दिवाळे निघाले, दिवाळे निघाले. 15 दिवस ते भाम डोंगरावर जाऊन बसले. लोकांना कोणाला माहिती नाही तुकाराम महाराज कुठे बसले. तुकाराम महाराजाचे जे मित्र लोक होते त्यांनी त्यांना त्या शोधून आणलं, आपल्या घरी आणलं. आणल्यानंतर तुकारामानं समजून सांगितलं, आपण संसारी आहोत, मुलाबाळांकडे बघा. तुकाराम महाराज तरी सुद्धा भंडाऱ्या डोंगरावर जाऊन बसायला लागले. संध्याकाळी येऊ लागले, कीर्तन करू लागले. उन्हाळा संपला, दुष्काळ संपला, पावसाळा सुरू झाला. पावसाळ्यात तुकाराम महाराज 2-3 वेळा भिजले, थंडी ताप आला. आषाढी वारी आली. आषाढी वारीचे ते मेन मुख्य होते. दरवाजात आषाढी वारीची दिंडीची माणसं आली आपल्या गावची, आणि ते थंडीत हुडहुडू करायला लागले. आता काय करणार, थंडी तर वाजायला लागली, मी नाही जाऊ शकत म्हणून. तुकाराम महाराज सर्वांच्या पाया पडू लागले. म्हणले, मी काय येऊ शकत नाही, तुम्ही संकाधिक संत म्हणविता कृपावंत, हां एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. तेवढं माझं सांगा. 24 अभंग त्यांना लिहून दिले संतांना, आणि माझ्या पांडुरंगा संघ समोर हे 24 अभंग वाचून दाखवा, म्हणजे मला पंढरपूरला गेल्याचं भाग्य मिळेल म्हणून सांगितलं. हा म्हणता दिंडी पंढरपुराच्या मार्गाने निघाली. तुकाराम महाराजांची तब्येत जरा सुधारली. 15 दिवसांनी मग तुकाराम महाराजांचे डोळे दिंडीकडे लागले. दिंडी कधी येईल आपल्या गावी.
एकदाची दिंडी आली, तुकाराम महाराजाच्या दरवाज्यात थांबली. थांबल्यानंतर तुकाराम महाराजांनी सर्वांच्या मस्तकावरती, त्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि बोलायला लागले की बाबा पंढरीची वारी तुम्ही करतात हां, आणि मला तुमचं नमस्कार करू द्या, म्हणजे मला पंढरपूरला गेल्याचं भाग्य होईल. पंढरीची वारी जयाची फुले, पंढरीची वारी जयाची फुले, त्याची पाय धुळी लागो मज, त्याची पाय धुळी लागो मज, तेची भुवनी होईन सरता, येण्याची भुवनी होईन सरता, येण्याची भुवनी होईन सरता. नलगे पुरुषार्था मुक्ती वारी, नलगे पुरुषार्था मुक्ती वारी, प्रेमेची भुवनी होईन सरता, प्रेमेची भुवनी होईन सरता, प्रेमेची भुवनी होईन सरता. दिंडी गेली, विठ्ठल मंदिरामध्ये विसावली. 2 दिवसांनी गावचे पाटील, ते पण माळकरीच होते, तुकाराम महाराजाकडे आले. तुकाराम महाराज, माझं एक काम करणार का? तुकाराम महाराज म्हणले सांगा ना, तुम्ही सांगाल तर मी ती करेन. ते म्हणले मी 15 दिवस थोडंसं गावाकडे चाललो आहे, लोकांचं देणं घेणं मला करायचं आहे, तर 15 दिवसासाठी तुम्ही माझ्या शेतामधली जी ज्वारी पिकलेली आहे आणि भात शेती पण पूर्ण झालेली आहे, तेव्हा ते राखण करायचे 15 दिवसासाठी, त्याच्या मोबदल्यात मी तुम्हाला 2 पोती ज्वारी 2 पोती तांदूळ देणार. असं सांगितल्यानंतर तुकाराम महाराज म्हणले बिंदास मी सांभाळतो. ते तुकाराम महाराजांना गोपन कशी फिरवायची, मंचकावर कसं चढायचं ते शिकवलं त्यांनी, आणि ते बिंदास झाले. आणि ते पण पाटील बुवा पण माळकरीच होते. ते म्हणले बरं झालं बाबा, मी चांगल्या माणसाला शेती राखायला ठेवलं म्हणून. पाटील गावी गेले, तुकाराम महाराज आपले त्या मंचकावर बसले. सकाळ सकाळ दिवस उगवला, सगळे पक्षी त्या ताटावरती बसू लागले. तुकाराम महाराजाचा स्वभाव म्हणजे स्थितप्रज्ञ होता, की जे काय जीव प्राणी दिसेल त्या प्राण्याकडे परमेश्वराच्या रूपाने ते बघत होते. त्या पक्ष्याकडे ते बघायचे, म्हणायचे देवा पांडुरंगा, या पक्ष्यांची पिल्लं घरट्यामध्ये तू ठेवलीस हां, आणि ती पिल्लं वाट बघतायत, माझी आई मला कधी चोचीत भरायला का खाऊ घेऊन येईल म्हणून. तसंच म्हणले देवा पांडुरंगा, मी रोज तुझं विठ्ठल मंदिरामध्ये तुझी पूजा अर्चा करतो, अभिषेक करतो, तुझं भजन करतो, कीर्तन करतो, अहोरात्र मी तुझं नाव घेतो, तेव्हा तू मला कधी भेटशील म्हणून. प्रभाती चारी यासी जाय पक्षिणी, प्रभाती चारी यासी जाय पक्षिणी, प्रभाती चारी यासी जाय पक्षिणी, पिलू वाट पाये उपवासी पक्षिणी, प्रभाती चारी यासी जाय पक्षिणी, प्रभाती चारी यासी जाय पक्षिणी, प्रभाती चारी यासी जाय. से माझे मन धरियो तुझी आस, ऐसे माझे मन धरियो तुझी आस, चरण रात्रंदिवस वंदित से पक्षिणी, प्रभाती चारी यासी जाय पक्षिणी, प्रभाती
महाराज जिथे जिथे कीर्तन करायला जायचे त्या देहूगावमध्ये दोन साधू भगवी ड्रेसवाले होते, त्यांनी मठ बांधून ठेवलेला होता. त्यांचं नाव सालो मालो ब्रह्माजी होतं. तर हे तुकाराम महाराज कीर्तन करायच्या अगोदर ते प्रवचन करायचे, कीर्तन करायचे आणि लोकांकडून धान्य, भाजीपाला, पैसे अडके असे घ्यायचे. तर त्यांचा सर्व धंदा त्यांचा बसला आणि तुकाराम महाराजावरती ते खार खाऊ लागले. मग तुकाराम महाराज हे राखण कशी करतात ते बघायसाठी ते बंबाजी आले आणि सालो माल पण आले. तर तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल करत बसलेत आणि पक्षी तर ते खायला लागलेत. मग तुकाराम हे दोघांनी विचार केला, आपण आणखीन ह्याच्यात काहीतरी भर घालूया, तुकाराम महाराजाचं नाव कसं खराब होईल ते बघूया. शेजारीच एक गुराखी होता, त्या गुराख्याला सांगितलं तुझी जनावरं घाल तुझ्या ह्या शेतामध्ये. त्या गुराख्याने ते मोठ्या माणसाचं ऐकलं आणि शेतात ती गुरं सगळी घातली. ते सगळी शेत सगळं खाली पडलं. जे उंच ताटं होती ती खाली पडली, कारण ते जनावरं काय खात नव्हती, इकडे तिकडे पळायची. सगळं शेत खाली पडल्यानंतर तुकाराम महाराज त्या जनावराकडे बघून बोलतात, देवा यांची वासरं तू घरट्यामध्ये ह्याच्यामध्ये घरी बांधलीस आणि ते वाट बघतायत की माझी आई कधी येऊन आम्हाला पाहणा पाहिजे म्हणून. ताने वस घरी बांधिले से देवा, ताने वस घरी बांधिले से देवा, तया हृदयी डावा, तया हृदयी डावा, माऊलीचा पक्षी प्रभाती तारी याची जाय, पक्षी प्रभाती तारी याची जाय, पक्षी प्रभाती तारी याची जाय. 15 दिवस झाले पाटील गावावरून यायला लागले. त्या बंबाजी आणि सालोमालोने त्या पाटलाला रस्त्यावरच भेटले आणि म्हणले, अहो तुम्ही कसला माणूस शेतावरती ठेवला, शेती सगळी तुमची खाली पाडली त्या पक्ष्याने आणि जनावरांनी. तर त्या पाटलाची तळपायाची आग मस्तकाला पोचली. पाटील तडातडा आले तुकाराम महाराज जवळ. तुकाराम महाराज तिथे बाजूला 4 माणसं घेऊन प्रवचन करत बसले होते. तुकाराम महाराज हे तुम्ही काय केलं? तुकाराम महाराज म्हणले, पाटील तुम्ही आला? अहो पण मी विचारतोय की हे तुम्ही काय केलं? माझी ताटं उभी होती, माझ्या शेताची तुम्ही सगळी वाट लावली. हां, हे कोण भरून देणार? मला 40 पोती ज्वारी आणि 40 पोती तांदूळ होत होते. हां, मला 5 पोती पण ज्वारी नाही होणार आता. ह्याची भरती कोण करून देणार? तुकाराम महाराजाचा हात पकडला, ओढत ओढत त्यांच्या घरी नेलं. पाटलाच्या घरी त्यांचा एक कारकून होता, त्या कारकुनाला सांगितलं की यांची शेती आणि जमीन लिहून घे म्हणून. त्याने आपलं ते घाणखत लिहून घेतलं, तुकारामाची सही घेतली आणि म्हणले जावा. हे त्यांची प्रत एक लिहून दिली त्यांना. म्हणले ज्यावेळेस पोती भरायच्या टायमाला तुम्ही या, जर पोती माझी 40 पोती नाही झाली तर तुमचं घर आणि तुमची शेती आम्ही काबीज करू म्हणून. तुकाराम महाराज गेले आणि ते त्यांच्या बायकोला ते दाखवल्यानंतर तुकाराम बायकोची पण हालत झाली. ते लागली मोठमोठ्याने रडू लागली. म्हणली माझी मुलं आता कुठं उन्हात मी बसवू का? माझे हे जर घर गेलं तर काय करायचं? होता तो शेतीचा तुकडा पण तुम्ही ठेवला नाही. तुम्हाला एवढंसं सोपं काम कसं काय जमलं नाही? पाखरं राखायचं काम होतं, हां, ते कसं काय तुम्हाला जमलं नाही? तुम्ही विठ्ठल विठ्ठल करत बसला असाल. त्या विठ्ठलानंतर आपल्या घराची आणि संसाराची सगळी धुळधाळ केली. तुकाराम महाराजाला वाईट वाटलं, माझ्या विठ्ठलाचं नाव घेतलं म्हणून. तुकाराम महाराज परत गेले. तुकाराम महाराज म्हणले आता काय करायचं? देव असंच आहे की देव हा कुणाला खऱ्या भक्ताला संसार करू देत नसतो. देव भक्ता लागे करून दे संसार, देव भक्ता लागे करून दे संसार.
ठेवी म्हणून कर्कशा करून ठेवी पाटलाने 4 मजूर जमा केले. पाटलाने त्या मजुरांना सांगितलं की जे काय थोडीशी शेती आहे माझी तुटली फुटकी असेल ती माझी जोडणी करून त्याची ज्वारी आणि तांदूळ बनवून आम्हाला पाहिजे, तुमची काय मजुरी असेल देतो. तेवढ्यामध्येच एक माणूस आला, पाटील काका मला काम मिळेल का? पाटील म्हणले तुझं नाव काय? माझं नाव विठ्ठल. त्याने खालून वरती बघितलं, पायात चप्पल नाही, गुडघ्यापर्यंत धोतर, अंगामध्ये बंडी आणि डोक्याला फेटा आणि कपाळाला टिका. म्हणलं माझं नाव विठ्ठल आहे पण मला इट्या म्हणते. बरं तू कुठल्या भागाचा आहे? काय? मी पंढरपुराकडचा आहे, त्या साईडचा. म्हणून बरं काम मिळेल का? तर म्हणले तुला तू काय काम करणार? तुम्ही सांगाल ते काम करणार. शेतातलं काम करणार का? हो म्हणलं. मग त्याच मजुराबरोबर त्या इट्याला काम दिलं. ते 15 दिवस लागायचे, ते 5 दिवसातच ते इट्याच्या मदतीने ते काम पूर्ण कम झालं. आणि पोती भरली, ज्वारी भरली, तांदूळ भरले. पाटलाने ते पोती मोजले तर 40 पोती व्हायच्याऐवजी 60 पोती ज्वारी झाली, 60 पोती तांदूळ झाले. पाटील म्हणायला लागले माझ्या मोजण्यात काहीतरी चूक झाली असेल. पुन्हा पुन्हा 3-3 वेळा ते मोजले पण ते 60-60च भरले. मग तुकाराम महाराजांकडे गेले आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं. म्हणले महाराज तुम्ही फार मोठे संत आहात, मी तुम्हाला फार उद्धट बोललो, रागा वैतागामाने म्हणजे तुमचं घर मी लिहून घेतलं आणि शेती पण लिहून घेतली, तर मला तुम्ही क्षमा करा. तुकाराम महाराज म्हणले अहो तुमच्या ठिकाणी दुसरं कोण असतं तर त्याने सुद्धा तेच केलं असतं. मग ते म्हणले की त्याने त्या पाटलाने मजुरांचे सगळे जे काही मजुरी होती पैसे ते सगळ्यांचे दिले, पण इट्याचा काय पत्या नाही. इट्या कुठे गायब झालेला. आता काय करायचं? इट्याचा पगार कसा द्यायचा? सगळ्या गावामध्ये बघितलं, पंचकृष्ण बघितले, इट्याच कुठे गायबच नाही. तुकाराम महाराज म्हणले तो विठ्ठल होता, माझा पांडुरंग होता, तो काय तुम्हाला भेटणार नाही. अरे देवा विठ्ठला, तू माझ्यासाठी किती राबराब राबलास, आम्हीच तुझी सेवा करायचं सोडून तू आमची सेवा केलीस. म्हणले काय करायचं? त्यावेळेस त्या पाटलाची टूप पेटली. पाटलाने नमस्कार केला. म्हणले देवा मी तू माझ्या घरी जेवलास, तू माझ्या शेतात काम केलंस, आणि तू मला असा पद्मनाभ म्हणून भेटलास, ही माझी कृपा झाली. पुन्हा तुकाराम महाराजाच्या डोक्यावरती पाया त्यांनी चरण ठेवलं. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, महाराज तुमच्यामुळं मला विठ्ठलाचं दर्शन झालं, मला पद्मनाभाचं दर्शन झालं, आणि मी हे जे काय मला 60 पोती मिळालेले आहेत त्यातली मी 38च पोती घेणार आणि बाकी सगळी तुमच्या घरी पाठवणार. तुकाराम महाराज बोलले तर मला हे सगळी पोती नको आहेत. मी सांगण्याप्रमाणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 पोती ज्वारी आणि 2 पोती तांदूळच मी घेणार. पण त्या पाटलाने न ऐकता ते आपलं सर्वच्या सर्व 22 पोती तुकाराम महाराजाच्या घरी नेऊन ठेवली. तुकाराम महाराजांनी 2 पोती ज्वारी 2 पोती तांदूळ घरात ठेवले. बाकीचे सर्व त्यांच्या मित्र जो संताजी आणि ते महादाजी पंत होते त्यांच्या सहाय्याने सर्व लोकांना ते
गोरगरिबांना ते वाटून टाकलं. याला म्हणतात संत. नाही संत पण मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणी म्हणे. नाही देता धन मोल, नाही ते आकाशी पाताळी. असे तुकाराम महाराज होते. चैत्र महिना आला, गुढीपाडवा, गुढ्या उभा राहिल्या. नंतर रामनवमी आली. तुकाराम महाराजांनी रामनवमीचा पण कार्यक्रम केला. आणि चैत्र महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी हनुमंताचा जन्म होता. पहाटे पहाटे सर्व गावातली माणसं जमली. तुकाराम महाराज कीर्तनाला उभा राहिले. तुकाराम महाराजांनी आपलं रसभरीत रामायण ग्रंथामधला हनुमंताचा सुंदरकांड त्यांनी वधवून दाखवला. हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी. रावणाची गाडी जाळी, रावणाची गाडी जाळी, रावणाची गाडी जाळी, रावणाची गाडी जाळी. दया माझ्या नमस्कार, दया माझ्या नमस्कार, दया माझ्या नमस्कार. वारंवार निरंतरा, वारंवार निरंतर, वारंवार निरंतर, वारंवार निरंतर, वारंवार निरंतर. दया माझ्या नमस्कार, दया माझ्या नमस्कार, दया माझ्या नमस्कार. हनुमंताचा पाळणा, हनुमंताचा जन्म झाला. पिंड घारीने झडपीला, अंजनीने तो सेविला. महाराजाने तो गायला, फुलं पडली, पाळणा गायला, आरती झाली, प्रसाद वाटला. लोक आपल्या आपल्या कामाला धंद्याला चालले. तेवढ्यामध्ये एक स्त्री एका 8-9 वर्षाच्या मुलाला घेऊन त्या पाळण्याजवळ आली. त्या पाळण्यातल्या हनुमंताचं दर्शन घेतलं. आणि ते बाळ होतं, ते 8-9 वर्षाचं होतं. त्याला काय बोलता येत नव्हतं. जन्मल्यापासून ते मुकच होतं. ते मुक्याच्या हातानेच ते सांगत होतं आईला की ते पाळण्याची दोरी मला दे, मला जरा ते बाळ हनुमंताला मला जरा झोका देऊ दे म्हणून. त्या बाईने, त्याच्या बाळाच्या आईने त्या मुलाच्या हातात रस्सी दिली. त्याने ती रस्सी फिरवली, हलवली आणि त्याला फार आनंद झाला. तुकाराम महाराज बाजूलाच उभा राहिले होते. त्या तुकाराम महाराजाच्या बाजूला एक माणूस होता. त्या माणसाने सांगितलं, महाराज हे दोघं बाळ आणि त्या बाळाची आई माझ्या बाजूलाच राहायला आहेत. त्या बाळाला लहानपणापासून बोलता येत नाही. तुकाराम महाराजांना विस्मय वाटला. नंतर ती स्त्री आपल्या बाळाला घेऊन तुकाराम महाराजाजवळ गेली. महाराज त्यांच्या पाया पडली आणि बोलली, महाराज माझ्या बाळाला बोलता येत नाही हो. तुकाराम महाराजांनी त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. बाळ म्हण बरं, मी सांगतो तसं म्हणशील का? तर ते आपल्या मुक्यानेच होय म्हणतो. म्हणलं म्हण बरं, म्हण विठ्ठल विठ्ठल. तर ते बाळ विठ्ठल विठ्ठल म्हणालं. परत एकदा म्हण विठ्ठल विठ्ठल. तर ते बाळ विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागलं. मग ते त्या बाळाच्या आईला म्हणले, माऊली तुम्ही त्याला आई म्हणायला सांगा.
त्या आईने नंतर त्या बाळाच्या दोन्ही गालावरून हात फिरवल्यावर म्हणले बाळा आई म्हण बरं. तर त्यांनी 4 वेळा आई 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 बोलले. नंतर मग ते म्हणले त्या बाळाची आई बोलली महाराज आपल्या कृपेमुळं माझं बा बोलू लागलं, तुमचे उपकार मी कधी फेडणार. माझ्या मुलाला तुम्ही वाचा दिली. तुकाराम महाराज म्हणले मी कसला वाचा देणार, बोलविता धनी वेगळाच. आपुलिया बळे नाही मी बोलत, आपुलिया बळे नाही मी बोलत, आपुलिया बळे नाही मी बोलत. सखा भगवंत वाचाची, सखा भगवंत वाचाची, सखा भगवंत वाचल्या साळुंकी मंजूळ बोल तसे भानी, साळुंकी मंजूळ बोल तसे भानी. बोलविता धनी वेगळाची, बोलविता धनी वेगळाची, बोलविता धनी वेगळा आरती. साळुंकी मंजूळ बोल तसे वाणी, साळुंकी मंजूळ बोल तसे वाणी. तुकाराम महाराज त्यांचं कीर्तन प्रवचन फार प्रसिद्ध होऊ लागलं आणि ते भगवे ड्रेसवाले बंबाजी आणि सालो मालो म्हणले आपल्या या लोकांनी, या तुकाराम महाराजांनी आपला धंदा बसवला, आपल्याला 2 पैसे मिळायचे ते पण मिळायचे बंद झाले. आता ह्याच्यावर काय करायचं विचार केला त्यांनी आणि वाघोलीला जाऊन रामेश्वर भट्टाकडे गेले. रामेश्वर भट्ट हे धर्मपीठाचे अधिपती होते आणि ते वेद अभ्यासामध्ये पारंगत होते, म्हणून त्यांना धर्मपीठाचे अधिपती म्हणून स्थान मिळालं होतं. त्यांनी त्या सालोमालोने आणि बंबाजीने सांगितलं की तुकाराम महाराज हे शूद्र आहेत, ते कुणबी समाजाचे आहेत, ते वेदार्थ सांगतात, ते काव्य लिहितात, कीर्तन करतात. त्या रामेश्वर भट्टाने ताबडतोब तुकाराम महाराजाला बोलवून घेतलं. तुकाराम महाराज आपले मध्ये उभा राहिले. त्या बाजूने शास्त्री लोक, ब्राह्मण लोक, मोठ्या समाजाचे लोक उभा राहिले. तुमचं नाव तुकाराम बोलोबा आंबिले? हो. आपण कोणबी समाजाचे? तो हो. आपण वेदार्थ सांगता म्हणे? हां. ते बोलले वेदार्थ सांगण्याचा अधिकार फक्त उच्चवर्णीयांना आहे, तुम्हाला नाही आहे. तुम्ही हा जो वेदाचा अर्थ सांगताय तो वेदाचा अपमान आहे, वेदाचा अपमान आहे. हा तुम्ही तो करायला नाही पाहिजे होता. तुकाराम महाराज म्हणले आम्ही स्वप्नामध्ये सुद्धा वेदाचा अर्थ स्वप्नामध्ये सांगत नाही, वेदाचा अपमान करत नाही. हां. आणि वेद अनंत बोलीला अर्थ इतकाच साधेला, विठोबाशी शरण जावे निज निष्ठेला म्हणून. तुम्ही फार हुशार दिसतात पण तुम्हाला हा अधिकार नाही, उच्च वर्णीयांना आहे. इथून पुढे तुम्ही काय करायचं नाही. तुम्ही काव्य लिहिता म्हणे, हां. ब्राह्मण लोक तुमच्या पाया पडतात म्हणे. हां. म्हणले आमचा भागवत धर्म असा आहे, आम्ही एकमेकाच्या सर्वांच्या पाया पडतो, आम्हाला उच्च नीच असं काही कळत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी हे पण सांगितलं. आणि तुम्ही म्हणले इथून पुढे काव्य लिहायचं नाही, भजन करायचं नाही, अभंग लिहायचे नाहीत,
आणि जे काही लिहिलं असेल ते तुमच्या गावच्या इंद्रायणीमध्ये ते सोडून दे. तुकाराम महाराज म्हणले आपल्या आज्ञेचं पालन केले जाईल, मी तुम्ही सांगाल तसं मी वागेन. हा हा म्हणता संपूर्ण पुण्यामध्ये देहू गावामध्ये तुकाराम महाराजाला झालेली शिक्षा सर्व लोकांना कळाली. जे भाविक होते, कीर्तनकार होते, हे कीर्तनकार तुकाराम महाराजाकडून अभंग लिहून घ्यायचे आणि त्याच्यावरती उदरनिर्वाह करायचे. तुकाराम महाराज सगळे कीर्तनकार, भाविक लोक, संत लोक त्या इंद्रायणीच्या काठी आले आणि तुकाराम महाराजांनी आपल्या घरामध्ये ठिकठिकाणी कुठे कुठे अभंग लिहिलेले गोळा केले, सर्वांचा गट्टा बांधला. हां, जनाई म्हणले, त्यांची मंडळी म्हणली हे काय करताय? म्हणले आपल्याला शिक्षा झालेली आहे, हे सर्व पाण्यात सोडायला सांगितले आणि आपण जर नाही सोडलं तर आपल्याला दुसरी मोठी शिक्षा होईल. मग ती पण रडू लागली. शेवटी ते अभंग घेतले, पाण्यामध्ये घेऊन इंद्रायणीच्या नदीत सोडायला गेले. इंद्रायणीला नमस्कार केला. म्हणले देवी इंद्रायणी, मी तुमच्या उदरामध्ये हे माझा अभंग आता सोडतोय, मला माफ करा. तुकाराम महाराजांनी पाण्यात सोडलं आणि पाठीमागे येऊन एका शिळेवरती जाऊन बसले. बसल्यानंतर बाकीचे सर्व माणसं आणि साधू संत बोलू लागले की महाराज आता इथं बसण्याला काय अर्थ नाही, आता इथून पुढे आपण काहीतरी दुसरा व्यापार धंदा किंवा दुकान किंवा कामधंदा करूया. तुकाराम महाराज म्हणले नाही, म्हणले मला ज्या देवाने ही प्रेरणा दिली लिखाणाची, त्या देवाच्याने माझं फक्त भांडण राहिलेलं आहे. हां, त्याने मला सांगावं, तोपर्यंत मी इथून जागेवरून उठणार नाही म्हणून सांगितलं. होता होता 13 दिवस झाले. 13 दिवसानंतर रामेश्वर भट्ट त्यांच्या गावच्या नागनाथ डोह म्हणून होता, त्या डोहामध्ये आंघोळीला गेले. गेल्यानंतर त्या आंघोळीत करून बुडून वरती येताच त्यांच्या अंगाला दाह सुरू झाला. दाह असा सुरू झाला की त्यांना काय सुचेना. शेवटी वैद्याकडून त्यांनी काढा घेतला, अंगाला लेप लावला, पण त्यांनी काय ठीक होईना. रात्रभर जागरण, झोप लागेना. पाटे त्यांना झोप आली. झोप आल्यानंतर मग रामेश्वरांच्या स्वप्नामध्ये ज्ञानेश्वर माऊली गेल्या. रामेश्वर भट्ट धर्मपीठावर बसून तुम्ही चुकीची आज्ञा दिली, तुका आणि माझ्यामध्ये काही फरक नाही. हां, ते विठ्ठलाचे परम भक्त आहेत आणि त्यांची चूक तुम्ही मान्य करा आणि त्यांना परत लिहायला द्या, काव्य लिहायला सांगा म्हणून सांगितलं. रामेश्वर भट्ट जागे झाले आणि आपले देहूचा रस्ता पकडला. पाटे गेले. बघतो तर देवी आपल्या आळंदीला, आपल्या देहूच्या गावामध्ये सर्व साधू संत जमलेले आहेत. इंद्रायणीच्या काठी सगळे जमलेले आहेत. तुकाराम महाराजांच्या बाजूला सगळे बसलेले आहेत. रामेश्वर भट्टाने तुकाराम महाराजाला साष्टांग नमस्कार घातला. महाराज म्हणले मी चुकलो, मला माफ करा. बघितलं तर हे रामेश्वर भट्ट आहेत. म्हणले अहो महाराज तुम्ही कसे काय? अहो म्हणले मला माझ्या स्वप्नात ज्ञानेश्वर माऊली आले, त्यांनी मला सांगितलं, ज्ञानेश्वरे मज केला उपकार, स्वप्नी सविस्तर सांगितले. हां, तुका सर्वश्रेष्ठ प्रिय अम्मा, जो का अवतार नामयाचा म्हणून सांगितलं. तुकाराम महाराजांना ते कळालं आणि तुकाराम महाराज म्हणायला लागले आणि म्हणले माझ्याबद्दल माऊलीने सांगावं. त्याला कुतूहल वाटलं. अरे पायाचे वाहन पायी भरी. ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तू मायसे, म्हणती ज्ञानदेव तू मायसे, म्हणती ज्ञानदेव तू मायसे, मज पामराई काय चोरपण, मज पामराई काय चोरपण, मज पामराई काय चोरपण.
मज पामरा हे काय थोरपण मज पामरा हे काय थोरपण काय थोरपण काय थोरपण. सूर्य उगवायला लागलेला आहे. आकाशामध्ये सूर्याने लाल छटा सोडलेल्या आहेत. चालू नाही. आकाशामध्ये लाल छटा सुरू झाल्या. सूर्य उगवायला आला. इंद्रायणी नदीमधून इंद्रायणी देवी सफेद वस्त्रावरती श्वेत वस्त्रावरती वरती येऊ लागली. तुकारामाच्या गाथा इंद्रायणी देवीच्या हातामध्ये होत्या. तुकाराम महाराजांनी बघितलं. तुकाराम महाराज उठले आणि पाण्यात गेले. गुडघ्यावर पाण्यात गेल्यानंतर इंद्रायणीला त्यांनी नमस्कार केला. देवी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला म्हणून. नाही नाही तुकाराम म्हणले, तुझ्यामुळं मला श्रीकृष्णाची भेट झाली. श्रीकृष्णाने मला ही गाथा सोडायच्या आधीच सांगितलं होतं की तुकारामाची गाथा ही नुसती गाथा नाही, तर हे फार मोठं धन आहे. तर याच्या एकाही अक्षराला पाण्याचा थेंब लागता कामा नये म्हणून ही मी गाथा अशीच ठेवलेली आहे. आणि 14 दिवस झाल्यानंतर सकाळी सकाळी ही गाथा ती तुकारामाला दे म्हणून सांगितलं. त्यावेळेस आज माझी ही 14 दिवसाची ठेवलेली ही गाथा मी तुला वापस करते म्हणून सांगितलं. तुकाराम महाराजांनी ती गाथा घेतली. देवी इंद्रायणी गुप्त झाली. सर्व भाविक लोक तुकाराम महाराजाचा जय जयकार करू लागले. रामकृष्ण हरी करके म्हणून गावू लागले. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं की बाबा हो, मला माझं सर्व झालंय, फक्त मला एक इच्छा आहे, मला पांडुरंगाने दर्शन द्यावं म्हणून. त्यावेळेस त्यांना आकाशामधून बासरीचा आवाज आला. तेव्हा ते कावरे झाले. श्रीकृष्ण परमात्मा प्रत्यक्ष तिथे आला. तुकाराम महाराजांनी दंडवत घातल्यानंतर तुकारामा म्हणले, तुझ्या भक्तीवर आम्ही प्रभावित झालो आहे आणि तुझी ही भक्ती निस्वार्थी आहे आणि खूप खूप तू माझ्यासाठी केलंस. तेव्हा तू आता माझ्याबरोबर वैकुंठाला यायचं म्हणले. या गरुडावरती विमान आणलेलं आहे, त्याच्यावरती बस म्हणले. तुकाराम महाराज बसले आणि सर्वांना सांगितलेलं ज्ञान सांगू लागले. तुम्ही माझ्यासाठी एवढं अहोरात्र जागलात, तुम्हाला त्रास झाला माझ्यासाठी, तर माझं एक विनंती आहे की तुम्ही नाम घ्या. नाम घेतल्यानंतर काय होतं हे तुम्हाला मी सांगितलं आणि मी आता जिथून आलो तिकडे चाललेलो आहे. येता निजधामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावाने, असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या, असं त्यांनी सांगितलं. हा करोनी सांगे तुका, हा करोनी सांगे तुका, हा करोनी सांगे तुका, हा करोनी सांगे तुका. नाम घेता राहू नका, नाम घेता विठ्ठल पायी पड मिठी, विठ्ठल पायी पड मिठी. ऐसा लाभ ऐसा लाभ गाठे, ऐसा लाभ गाठे.
आम्ही जातो आमोच्या गावा, आमोच्या गावा, आमोच्या गावा, आम्ही जातो आमोच्या गावा, आमोच्या राम 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 गावा, आमोच्या राम राम गावा, राम राम गावा, आमोच्या राम राम गावा, आमोच्या राम राम गावा, राम राम गावा. आम्ही जातो आमोच्या गावा, आमोच्या गावा, आमोच्या गावा, तुमची आमुची याची भेटी, याची भेटी, तुमची आमुची याची भेटी, याची भेटी, हे दोनिया जन्म तुटी, हे दोनिया जन्म तुटी, जन्म तुटी. आम्ही जातो आमोच्या गावा, आमोच्या गावा, आमोच्या गावा, आमोच्या गावा. असो द्यावी दया, असो द्यावी दया, आता असो द्यावी दया, असो द्यावी दया, तुमच्या लाग तसे पाया, तुमच्या लाग तसे पाया, लाग तसे पाया. आमोच्या गावा, आमोच्या गावा, आमोच्या गावा, आमोच्या गावा. एका निज धामी कोणी, निज धामी कोणी, एका निज धामी कोणी, निज धामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोलावानी, विठ्ठल विठ्ठल बोलावानी, बोलावानी. आम्ही जातो आमोच्या गावा, आमोच्या गावा, आमोच्या गावा, आम्ही जातो राम कृष्ण मुखी बोला, मुखी बोला, राम कृष्ण मुखी बोला, मुखी बोला. तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला, वैकुंठाला. जातो आमोच्या गावा, आमोच्या गावा, आमोच्या गावा, जातो आमोच्या गावा, आमोच्या
आम्ही जात तुम्ही कृपा सुद्या आम्ही जात तुम्ही कृपा सुद्या आणि जात तुम्ही आम्ही जात तुम्ही सकळ सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वेळ झाला वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठी श्री वैकुंठी श्रीरंगा बोलवितो वैकुंठी श्रीरंगा बोलवितो वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठी श्रीरंग बोलवितो वैकुंठी श्रीरंग बोलवितो बोलवितो आरे वैकुंठी श्रीरंग बोलवितो वैकुंठी श्रीरंग बोलवीत वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग अंतकाळी विठू आम्हासी पावला अंतकाळी विठू आम्हासी अंतकाळी विठू आम्हासी पावला अंतकाळी विठू अंतकाळी विठू आम्हासी पावला अंतकाळी विठू आम्हासी पावला गुढी सहित झाला गुप्त तुका गुढी सहित झाला गुप्त तुका तुका गुप्त झाला
मुक्त झाला धोका धोका गोडे जाईन मुक्त झाला झाला रे धोका धोका गोडे जाईन मुक्त झाला गुप्त तुका पुढे सैत झाला गुप्त तुका वाड वेळ झाला वाड वेळ झाला जय विठ्ठल जय विठ्ठल जय बोललेले कोरे विठोबा पुढे राज महाराज महाराज नाही विचारी नाही राज महाराज ज्ञानदेव आरती तुकाराम संत संग स्वरूपा अखंड प्रेमाचा कल्लवळ चंद्रभागे स्नान माझी असं हरिचार कल्पनेची बाधा न कोणी काही संत मंडळी सुटलेस अहंकाराचा वाऱ्या न लागो रस्सा माझ्या विष्णुदास भाविकास नामा म्हणते असावे कल्याण ज्या मुखी निदान पंढरीनाथ भगवान की गौरी ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम